हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एस के क्रिएशन. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मोड आलेल्या मुगाची भाजी. तर तुम्ही ते पाहू शकता, मी मोड काढून घेतलेले आहेत मुगांना. 2 दिवस अगोदर मी भिजवून ठेवले होते. तर 2 दिवसात अशा प्रकारे छान असे मोड भाजीला आलेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी कढई जी आहे तेल घालून तेल गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये. आणि जसं की ह्याच्यामध्ये मी नेहमीप्रमाणे जिरं, लसूण, कांदा आणि टोमॅटो या 4 गोष्टींची फोडणी देणार आहे. तर पहिल्यांदा मी जिरं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, जिरं व्यवस्थित तडतडलं की आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे लसूण. आणि लसूण जी आहे व्यवस्थित लालसर होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायची आहे. लसूण थोडीशी लालसर झाली की आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत कांदा. आता कांदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, मोठा, बारीक. मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, कारण भाजी ऑलरेडी खूप आहे, त्यामुळे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो याच्यामध्ये यूज करणार आहे. तर लसूण भाजलेली आहे आणि आता आपल्याला कांदा जो आहे व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे लाल होईस्तोवर. आणि जसं कांदा भाजला की आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे टोमॅटो. तर मी जसं की नेहमी सांगते, जेव्हा पण कांदा आपण घालतो तर थोडंसं याच्यामध्ये मीठ ॲड करा, जेणेकरून आपला कांदा टोमॅटो जो आहे आपल्याला शिजण्यासाठी, थोडं लवकर शिजण्यासाठी हेल्प होते. तर मी थोडंसं याच्यामध्ये ॲड करणार आहे मीठ. आणि जसं की मी रेसिपीज टाकत असते, काही तुम्हाला जर त्याच्यामध्ये असं वाटत असेल काही चेंजेस करायची गरज आहे, किंवा तुम्ही म्हणजे ती रेसिपी ट्राय केली आहे का, तर तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, जेणेकरून जर मला काही याच्यामध्ये अपडेट करायचं असेल, म्हणजे काही चेंजेस करायचे असतील माझ्या रेसिपीजमध्ये, तर तेही मला कळतील. आणि तुम्हीही तुमच्या रेसिपी सांगितलात अशा प्रकारे करा, तर मी तशा प्रकारे ही नक्की ट्राय करेन रेसिपी. तर मी व्यवस्थित असा कांदा परतून इथे घेते आहे. आणि आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे टोमॅटो. जसं की मी तुम्हाला बोललेली की याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, मी एक अर्धा चमचा जो आहे, छोटा अर्धा चमचा मी याच्यामध्ये अंदाजे मीठ घातलेला आहे. आता चमचा जो आहे एक्झॅक्टली टेबलस्पून आहे काय हे सांगणं शक्य नाही आहे, तर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घालू शकता. तर माझा जो मिठाचा चमचा आहे त्यातला मी अर्धा चमचा मीठ याच्यामध्ये घातलेला आहे. आणि त्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो ॲड करून घेते. तर कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. आणि जसं कांदा टोमॅटो शिजेल तर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत मसाला. तर मसाला जसं की मी नेहमीप्रमाणे मालवणी मसाला यूज करते, पण यावेळी थोडंसं चेंज आहे. माझा जो मालवणी मसाला होता, मी जो गावावरून आणलेला, तर तो संपला होता. तर मी संडेला डीमार्टला गेली होती, तर त्या ठिकाणी मला मालवणी मसाला भेटला, मालवणी मसाल्याचं पॅकेट. तर ते मी आता याच्यामध्ये यूज करणार आहे. ॲक्च्युली थोडंसं तो जो मसाला आहे डीमार्टचा, कारण मी याच्या अगोदर पण एका म्हणजे भाजीमध्ये यूज केलेला होता, तर थोडासा स्पायसी आहे, त्यामुळे जास्तही प्रमाणात यूज करू नका आणि अगदी कमी प्रमाणात पण जर तुम्ही यूज करत असाल तर करू नका. कारण म्हणजे मला तरी थोडासा स्पायसी वाटला तो, कारण मी जेव्हा पहिल्यांदा रेसिपी केली तर त्याच्यामध्ये मी थोडंसं जास्त घातलेलं. असं की तुम्हाला मी नेहमी बोलते की मला तिखट खायला थोडंसं आवडतं, पण ते तिखट एवढं झालं की म्हणतात ना की एका थोड्या वेळानंतर बस बाबा आता नाही खाऊ शकत, अशी कंडिशन झाली. सो त्यामुळे एकदा पहिल्यांदा थोडं कमी टाकून ट्राय करा. तुम्हाला जर वाटलं की नाही म्हणजे अजून टाकलं तरी मी खाऊ शकतो, तर तुम्ही डेफिनेटली नेक्स्ट जी काही तुम्ही गोष्ट बनवाल त्याच्यामध्ये तुम्ही त्या हिशोबाने वापरा. तर तुम्ही पाहू शकता इथे कांदा टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित असा एकजीव झालेला आहे. अजून एकाच मिनिट आपण याला परतून घेऊ. आणि जसं की तुम्हाला मी बोलली मसाला, तर अशा प्रकारे आहे मसाला. तर मी याच्यामध्ये 2 चमचे मसाले ॲड केलेला आहे. व्यवस्थित मसाला जो आहे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत मूग.
तर तुम्ही पाहू शकता मोड अगदी छान असे आलेले आहेत मुगांना. आणि आम्हाला 3-4 जणांसाठी ॲक्च्युली थोडी जास्तीच झाली भाजी, तर मी दोन्ही वेळची करणार आहे एकदाच. कारण एवढी भाजी आम्हाला एका वेळी तर संपणार नाही आहे. कारण मूग जे आहेत, मूग म्हणा किंवा मटकी म्हणा, मोड आल्यानंतर भाजी खूप जास्त होते. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही भिजत घालाल तर त्या हिशोबानेच घाला, किंवा तुम्ही दोन्ही टायमाची भाजी एकत्र करत असाल तर काहीच हरकत नाही आहे. कारण जास्त भाजी जेवणासोबत नाही जात. डब्याला वगैरे बनवायची असेल तर थोडी जास्त भाजी लागते, पण जेवणासोबत जी आपण भाजी बनवतो तर त्यावेळी एवढी जास्त काही भाजी आम्हाला लागत नाही. तर त्या हिशोबाने मी आता ही बनवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी मूग आता घातलेले आहेत मसाल्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. तर याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून, म्हणजे तुमच्या गरजेप्रमाणे तुम्हाला किती शिजवायची आहे भाजी त्याच्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा. आणि मोड आलेल्या मुगाची भाजी खूप छान लागते. तर तुम्ही कधी पण कडधान्याची भाजी करत असाल तर त्याला नक्की मोड आणून नंतर भाजी करा. एक तर ती हेल्दी पण असते आणि चवीला पण खूप छान लागते. तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ह्याला झाकून ठेवलेलं. आणि तुम्ही पाहू शकता एक 5 मिनिटानंतर जे आहे मी ओपन करून दाखवते, तर याच्यामध्ये पाणी अजून आहे शिल्लक. तर मी अजून एक 5 मिनिटं याला वाफवणार आहे झाकण ठेवून, जेणेकरून व्यवस्थित पाणी जिरलं की भाजी एकदम पण ओली नाही पाहिजे, थोडी सुकी भाजी चांगली लागते. एकदम पाणीसर भाजी असेल तर ते मग पाणी खाली राहतं आणि फक्त वरती मूग राहतात. तर तशी मला आवडत नाही. तर मी नेहमी भाजी जी करते ही सहसा सुकी करते. मला थोडासा ॲक्च्युली असं की मी बोलली मसाला मला थोडासा कमी वाटला म्हणून मी याच्यामध्ये ॲड केलेला ॲक्च्युली, पण हे थोडंसं ॲड केलं ते चुकीचंच झालं माझं, कारण ते नंतर थोडंसं स्पायसी झाली भाजी. तर जसं की मी तुम्हाला बोलली तिखट आहे मसाला. जर तुम्ही डीमार्टमधून घेत असाल मालवणी मसाला तर मला थोडा तिखट लागला, तर तुम्ही पण जर ऑलरेडी यूज करत असाल तर काहीच हरकत नाही. पण तुम्ही जर फर्स्ट टाईम ट्राय करणार असाल तर तुम्ही नक्की पहिलं कमीच वापरून बघा आणि त्यानंतर तुम्ही जर तुम्हाला आवडलं असेल तेवढं तिखट तर तुम्ही नक्की वापरू शकता. तर अशा प्रकारे भाजी जी आहे मी व्यवस्थित अजून एक 5 मिनिटं घेणार आहे. आणि याच्यामध्ये मीठ थोडंसं मला कमी वाटलं म्हणून मी मीठ ॲड केलं आहे. आणि आता एक झाकण लावून 5 मिनिटानंतर आपण पाहूयात आपली भाजी जी आहे व्यवस्थित अशी रेडी झालेली असेल. तर तुम्ही पाहू शकता पाणी व्यवस्थित आटलेलं आहे. एकदम कमी गॅसवरती मी ठेवलेलं की जेणेकरून व्यवस्थित शिजेलसुद्धा आणि पाणी पण आटेल. तर तुम्ही पाहू शकता पाणी अगदी जेवढं मला हवं तेवढं पाणी याच्यामध्ये सुकलेलं आहे. आणि आता भाजी जी आहे व्यवस्थित खाण्यासाठी रेडी आहे. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान बनते भाजी. ॲक्च्युली आम्ही लोक कोकणी असल्यामुळे ह्याच्यामध्ये खोबरं देखील यूज करतो, पण मला थोडासा घाई होती आणि म्हटलं अशीच भाजी ट्राय करू म्हणून मी याच्यामध्ये खोबरं नाही ॲड केलं. आणि फायनल आमच्या थाळीचा लूक जो आहे अशा प्रकारे आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.